नमस्कार, मी सुनीता बुलकुल कुकिंग विथ सुनीता बुलकुल या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी असा आवळ्याचा मुरंबा करतोय किंवा मुरवळा ज्याला बोलतात ते करतोय। खूप छान टेस्टी लागतं आणि मेन म्हणजे हा जो मुरवळा आहे ना हा 1 वर्ष नाही 2 वर्ष टिकेल इतका छान राहतो। इथे मी काही टिप्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा। अजिबात पाण्याचा वापर वगैरे न करता आपण इथे बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करू। बघा आता इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले। हे बघा मस्त असे बघून घ्यायचे, असे डाग असले तरी चालतात, फक्त असे चिरलेले वगैरे असेल ना सडलेले असं थोडंसं तर ते नाही घ्यायचे। त्याच्याने काय होतं की मग आपलं जे वर्षभराचा आवळ्याचा मुरंबा असतो ना तो आहे ना मग खराब होतो, टिकत नाही मग तो। त्यामुळे ते पाहून घ्यायचे। हे मी स्वच्छ धुवून घेतले। आता हे एका कॉटनच्या कपड्यामध्ये आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे। असे मस्त छान असे पुसून घ्यायचे। अजिबात याला पाण्याचा आहे ना अंश अजिबात राहिला नाही पाहिजे। असं छान कोरडे करून घ्यायचे। हे बघा असे मस्त कोरडे करून घ्यायचे। हे बघा छान असे कोरडे करून घेतलेले। आता एक काटा चमचा घ्यायचा ज्याला फॉक बोलतात तो, असे ना टोचे मारून घ्यायचे, पूर्ण आतपर्यंत असे मारून घ्यायचे। म्हणजे मग आपण ज्यावेळेस पाक करू ना तर तो आतपर्यंत गेला पाहिजे आवळ्यांचा, म्हणून माझे टोचे मारून घ्यायचे। हे बघा असं पूर्ण टोचे मारून घ्यायचे। बघा असं पूर्ण रस बाहेर आला पाहिजे असं इथपर्यंत मारून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा इथे आवळ्याला छान असे टोचे मारून झालेले ते। आता इथे मी हे अर्धा किलो आवळे घेतलेले, तर जेवढे तुम्ही आवळे घेशाल तेवढी साखर घ्यायची। आता इथे मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे। हे बघा आणि गॅस पूर्ण स्लो ठेवायचा आहे आपल्याला। आधी ना मिक्स करून घेऊ आपण पहिले। साखर छान अशी मिक्स करून घ्यायची। यामध्ये मी 4-5 मिरे टाकते आणि थोडेसा दालचिनीचा तुकडा। याच्याने छान असं सुगंध येतो, छान चवही येते, मस्त राहतं मग। आणि आपला मुरंबा आहे ना वर्ष काय 2 वर्ष छान टिकतो। हे बघा आता थोडी थोडी साखर ओली व्हायला लागलेली आहे। पूर्ण स्लो करायचं आपल्याला, स्लो गॅसवरच आपल्याला हे करायचंय। हे बघा आता साखर आहे ना अशी वितळायला लागलेली आहे। बघा आता ही पूर्ण वितळू देऊ आपण। हे बघा आता हा मस्त असा पातळ झालेला आहे पाक, बघू शकता मस्त फेस आलेला आहे। पण आपण अजून शिजू द्यायचा आहे छान, जास्त पण नाही शिजवायचा, नाही तर तो जास्त घट्ट होईल आणि कडक पण होईल। सांगते मी तुम्हाला पुढे किती शिजू द्यायचा आहे। आतापर्यंत आपल्याला 10 ते 17 ते 20 मिनिटं झालेले ठेवून। हे बघा मस्त झालेलं आहे। हे बघा मस्त असं आपलं हे बनवून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। कलर तर बघा किती छान आलेला आहे। कारण मला असा होऊ द्यायचा आपल्याला, मग नंतर बंद करायचा, नाही तर मग काय होतं की हा पाक आहे ना घट्ट होतो, मग ते चांगलं नाही लागणार। या स्टेजला आला की मग बंद करायचा गॅस। छान असा इथे आपला आवळ्याचा मुरंबा झालेला आहे। मुरवळा कोणी कोणी याला मुरंबा बोलतं, कोणी मुरवळा बोलतं। मस्त झालेला आहे। आता हा जो पाक आहे ना हा थोडा पातळ दिसत असेल आता, पण जसा जसा थंड होतो ना मग तो थोडा घट्ट होतो, मग तो जास्त घट्टही छान नाही वाटत खायला। असं थोडा पातळ ठेवला की मग नंतर थंड झाला ना थोडा घट्ट झाला तरी चालतो। बघा इथे आपला मस्त छान असा मुरवळा तयार झालेला आहे। खूप छान टेस्टी आणि खूप रसरशीत आणि मऊ होतो। इथे काही टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या नक्की फॉलो करा तुम्ही, म्हणजे तुमचा पण मुरवळा मस्त छान असा 1 वर्ष नाही तर 2 वर्ष टिकेल, खूप छान राहतो। आणि मेन म्हणजे इथे आपण अर्धा किलोच्या प्रमाणात सांगितलंय। तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असेल तर त्यानुसार तुम्ही वाढवू शकता। तिथे जे प्रमाण दिलंय त्याच्या दुपटीने घेऊ शकता तुम्ही किंवा अर्ध करू शकता। तर तुम्हाला व्हिडिओज आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला
अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.